बाय बाय। नमस्कार मंडळींनो, मी अथर्व कराडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि नवीन व्हिडिओज का म्हणालोय, कारण ही एक सिरीज असणार आहे। मी आज तुम्हा सगळ्यांना घेऊन चाललोय एका छान अशा सोलो ट्रिपवरती, जिकडे तुम्हाला बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी बघायला भेटणार आहेत। अगदीच हे ठिकाण आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं, सगळ्यांनाच एकदा तरी जायची इच्छा असते। तर पुढे एन्जॉय करा व्हिडिओ तुम्ही पूर्ण, आणि चॅनलला माझ्या पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चलो एन्जॉय करूया ट्रिप आता। तर आपली ट्रेन आता थांबलेली आहे रतनाम जंक्शनवरती, आणि आपण ऑलमोस्ट एक 8 तासांहून जास्तीचा प्रवास कंप्लीट केलेला आहे। आणि या स्टॉपवरती बरंच काही खायला भेटतं, पण आपण खाणार नाही, रिस्क नको घ्यायची। आपल्याला बरंच काही पुढे एक्सप्लोअर करायचं आहे, बरंच काही खायचं आहे। असं आहे रतनाम स्टेशन। अशा प्रकारे 1616 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहोत हरिद्वारला। थँक्यू सो मच इंडियन रेल्वेज। इतका छान 33 घंट्यांचा प्रवास, अगदी पॅसेंजर ट्रेन्स जशा असायच्या पूर्वी त्याचा एकदम छान अनुभव दिल्याबद्दल आणि व्यवस्थित हरिद्वारला पोहोचवल्याबद्दल। अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत देवभूमी हरिद्वारमध्ये। आणि आता आपण या इथल्या गल्ल्यांमध्ये, इथल्या लोकांमध्ये आणि या गंगेच्या आवाजामध्ये हरवून जाणारच आहोत। तुम्हाला माझा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूला बेल आयकॉन दिलेला आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून पुढील भाग येताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।